स्पाय न्यूज, शोध सत्याचा। दत्तवाड मतदारसंघामध्ये विकासाचा रथ खेचून आणण्यासाठी तुमच्या पाठबळाची गरज आहे। त्यासाठी जिल्हा परिषद व तालुका पंचायतीवर राजश्री शहविकास आघाडीला भरघोस मतांनी विजय करा असे आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केले। ते दत्तवाड तालुका शिरोड येथे राजश्री शहविकास आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते। धैर्यशील माने म्हणाले, केंद्रात राज्यात आपली माणसं असताना जिल्हा परिषद व तालुका पंचायतमध्ये देखील आपलाच उमेदवार असणे गरजेचे आहे। कारण जेवण कोणाचं का असं नाही, वाढपी हा आपलाच राहिला पाहिजे, तेव्हाच कुठे दोन घास आपल्या ताटात जास्त मिळतात। तो विकासाचा घास मिळवण्यासाठी आपण सर्वच सामान्य जनतेने आम्ही व डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलेला विकास डोळ्यासमोर ठेवून आपण या उमेदवारांना जिल्हा परिषद व तालुका पंचायत यावर प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी। त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही व दत्तवाड मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून एक मॉडेल मतदारसंघ बनवून देऊ असेही ते म्हणाले। यावेळी डॉक्टर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, छत्रपती ग्रुपचे प्रमोददादा पाटील, भवान सिंह घोरपडे सरकार, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। या सभेस अमरसिंह पाटील, जवाहर पाटील, अक्षय आलासे, सरपंच अनिता कडाके, धन्यकुमार सिद्धनाळे, विजितसिंह शिंदे, प्रकाश चौगले, संजय पाटील, जितेंद्र देसाई यांच्यासह शाहू आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या पद्धतीने गेली 6 वर्ष त्या सगळ्या कामाचा आपण जो वेग ठेवलाय तो जर भविष्यात आपल्याला करायचा असेल तर एक विचाराचे लोक, ज्या पद्धतीने खासदार एक विचाराचा आहे, आमदार एक विचाराचा आहे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल, त्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या जर एक विचाराच्या असतील तर विकासाला खऱ्या अर्थानं ही गती मिळू शकते असं म्हटलं तर पाचवं व्हावं। आपल्या सुद्धा या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक अडचणी पूर्वीच्या काळामध्ये होत्या। मगाशी ह्या ठिकाणी सांगितलं की आता दत्तवाडचं आपलं ग्रामीण रुग्णालय, त्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे आपले सदस्य सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांच्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण रुग्णालय ह्या दत्तवाड परिसरामध्ये मंजूर झालं। आज मंजूर झाल्यानंतर त्या काळातनं अलीकडच्या काळापर्यंत तिची जर त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती जर बघितली तर महापुराच्या काळामध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा आलो त्यावेळेला तिथली परिस्थिती आणि ते वरचं जे छप्पर, त्या छपराची गळती जी बघितली आणि तिथला कॉट आहे का बाजूला आहे कळना अशा पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेला बघितली त्यावेळेला आपण ठरवलं की ह्या जिल्हा परिषदेच्या ह्या ग्रामीण हे आपल्या ग्रामीण रुग्णालय ह्याचा आमूलाग्र ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बदल करायला पाहिजे। काम करणाऱ्या माणसाचे हात बळकट केले पाहिजे। काही काळ टीका करून 2 मिनिटासाठी आपल्याला बरं वाईट या ठिकाणी म्हणून काही लोक दिशाभूल करतात, पण आपल्याला या ठिकाणी विकासाचा रथ गाडा हाकत असताना योग्य हातामध्ये जर ती संधी मिळाली तरच त्याला या ठिकाणी एक स्वरूप प्राप्त होतं। माझ्या आई कायमपणे सांगतात, लग्न कुणाचंही असू दे, वाढपी तेवढा आपला असला पाहिजे। याचं कारण असं, जेव्हा नावं घातली सरकार, आपल्या ओळखीचा आपल्या गावाला वाढपी आपल्या संबंधित असेल तर जेवण स्वयंपाक कमी जरी असला तर ते 2 पळे हळूच आपल्याकडे जास्त वाढून जातो। आपल्या शाहू आघाडीचे वाढपी हे सर्वसामान्यांच्यात न तयार झालेली कुटुंबात या ठिकाणी मंडळी आहेत। यांच्याकडे सामर्थ्य आहे ते तुमच्या ताकदीचं, तुमच्या मताचं, तुमच्या बळावरच या ठिकाणी ह्या उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत। आणि ह्या तिन्ही उमेदवाऱ्या आज शाहू आघाडीच्या अतिशय दिमाखाने आणि ताकदीने ह्या मतदारसंघामध्ये विकास गंगा पुढे नेण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। मी पुराच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम पाहिलंय। मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पाय न्यूज साठी दत्तवाडहून अभिनंदन सुंके।